आहे डेमोक्रेसी इलेक्शन अँड लोकशाही निवडणुका आणि सुशासन या संदर्भातला हा अभ्यासक्रम. लोकशाहीचं महत्व काय आहे या संबंधीची जाणीव या अभ्यासक्रमातून तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होणं हा या अभ्यासक्रमाचा महत्वाचा भाग आहे. व्यक्तीच्या जीवनात लोकशाहीचं महत्व काय आहे आणि जर व्यक्तीने समाजामध्ये चांगली भूमिका निभावली तर तिला त्यामुळे काय फायदा मिळू शकेल हे समजावून देणे आणि राज्याच्या विकासामध्ये तिची भूमिका काय आहे हे समजावून सांगणे हा एक उद्देश या अभ्यासक्रमा पाठीमागे आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थिनींनी आपली मतदार म्हणून नोंदणी करावी आणि समाजातील इतर लोकांना यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ मतदार म्हणून सहभागी न होता सर्वसाधारण निवडणूक व राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे असा हा एक अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला दिसतो. याबरोबर आपल्याला भारतीय राज्यघटना म्हणजे काय हे सुद्धा या परिप्रेक्ष्यात समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून राज्यघटनेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे सुद्धा महत्वाचं आहे. स्वतंत्र होण्याच्या किंवा झालेल्या राष्ट्राचा कारभार कसा चालावा या संबंधीचा आखून दिलेला निश्चित मार्ग म्हणजे राज्यघटना. नागरिकांना कोणते अधिकार असावेत, त्यांच्या अधिकाराच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर आहे, शासनाला कोणाचे कोणते अधिकार नियंत्रित करता येतील, शासन संस्थेचा भाग असलेल्या कार्यपालिका, न्यायपालिका, विधिमंडळे अशा संस्थांचे नागरिकांशी आणि परस्परांशी संबंध कसे असावेत, त्यांच्या अधिकार मर्यादा कोणत्या हे सांगणारा दस्तऐवज म्हणजे राज्यघटना. राज्यघटना एक कायदाच असतो आणि म्हणून त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. राज्यशास्त्राचे अभ्यासक किंवा विचारवंत असं म्हणतात जेम्स ब्राइस यांनी राज्यघटना ही देशात त्या कायद्याने स्थापन केलेल्या स्थायी संस्थाची कार्यकक्षा, तिची मर्यादा आणि तिचे अधिकार सांगणारी चौकट असते अशी त्यांनी व्याख्या केली आहे. ज्यांनी शासित होण्याचे जनतेने मान्य केले आहे अशा कायद्याचा समूह, संस्था आणि संकेत म्हणजे राज्यघटना अशी व्याख्या बोलिंग ब्रोकिन यांनी केली आहे. आपण हे करत असताना थोडस भारताच्या राज्यघटनेचा पार्श्वभूमी आपण पाहूया. भारताची राज्यघटना डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 हा साधारणतः या राज्यघटनेचा कार्यकाळ आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेचं
तुम्ही प्रियांबल पाहिलं किंवा तिची उद्देशिका पाहिली तर ती उद्देशिकामध्ये भारताच्या रचनेचं स्वरूप, इथल्या सर्वसामान्य माणसांना काय देता येईल याचं एक उदाहरण म्हणून आपण त्या उद्देशिकेकडे पाहतो. म्हणून उद्देशिका सुरुवातीला काय म्हणते किंवा 26 नोव्हेंबर 1949 ला घटना आपण सुपूर्द केली आणि 1950 ला ती राज्यघटना अंमलात आली. तर त्याची उद्देशिका अशी आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. याच्यामध्ये सगळेच मुद्दे व्यक्तीच्या जगण्याच्या संदर्भातले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून भारताची राज्यघटना ही एक महत्वाची दस्तऐवज किंवा कायदा आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या अनुषंगानं भारताची लोकशाही किंवा लोकशाहीचा आधार आपल्याला कशा पद्धतीने दिला हे आपण पाहूया. म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या व निपक्षपाती निवडणुकाद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे चालणारे राज्य लोकशाही अशी याची व्याख्या आपल्याला केलेली दिसते. पण हा डेमोक्रॅसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द आपल्याला दिसतो. डेमॉस म्हणजे लोक आणि क्रॉसी म्हणजे सत्ता. या दोन शब्दात मधून लोकशाही हा शब्द किंवा डेमोक्रॅसी हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अनेक आधुनिक विचारवंतांनी लोकशाही या संकल्पनेची व्याख्या आपल्याला केलेली दिसून येते. यात महत्वाचे जे अब्राहम लिंकन आहेत ते असे म्हणतात की लोकांचेच लोकांनी केलेले लोकांसाठी राज्य ही व्याख्या आपल्याला लोकप्रिय असलेली आपल्याला दिसून येते. लिंकन पुढे असे म्हणतात, मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही तसेच मालक म्हणूनही राहण्यास आवडणार नाही. यातून लोकशाहीची संकल्पना व्यक्त होते आणि म्हणून त्यांनी बहुमताचे राज्य असे लोकशाहीचे वर्णन आपल्याला केलेले दिसून येते. या लोकशाहीच्या थोडस आपण मुळामध्ये जाऊ किंवा त्याचा उगम आणि विकास कसा झाला हे थोडक्यात आपण बघणार आहोत.
प्राचीन ग्रीसमधील नगर राज्यात, विशेषतः अथेन्समध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकात याचा उगम झालेला आपल्याला दिसतो. अथेन्समध्ये महत्वाचे निर्णय अंमलात आणणारी एक समिती होती. तिचे सभासद व राज्याचे अधिकारी लोकांकडून निवडले जात आणि न्यायनिवाडा सुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत असत. आणि म्हणून ग्रीस हा लोकशाहीचा देश मानला जातो. त्याच ग्रीस मधील प्लेटो आणि अरिस्टॉटल हे महत्वाचे विचारवंत आपल्याला दिसून येतात. प्लेटोच्या मते लोकांकडे आवश्यक असलेली नीतिमत्ता आणि बौद्धिक क्षमता नसेल तर लोकशाही यशस्वी होणार नाही. आणि म्हणून प्लेटो पुढे असे म्हणतात की धनिकशाही, आजच्या भाषेत आपण त्याला भांडवलशाही असं म्हणू, किंवा हुकुमशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ आहे, असे स्पष्ट मत प्लेटोने मांडलेलं आहे. अरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण तेथील सत्ताधाऱ्याच्या संख्येवरून राजशाही, उमरावशाही व लोकशाही असे केले आहे. लोकशाहीतील सत्तेचा उपयोग लोकहितार्थ केला जावा व नागरिकांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून प्राचीन ग्रीस व रोम प्रमाणे भारतातील काही प्रदेशात लोकशाहीचा प्रयोग झाला होता. गुप्त काळापर्यंत राजा विरहित गणराज्य होती. त्याचा उल्लेख बौद्ध जैन साहित्यातून व कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून आपल्याला सापडतो किंवा दिसून येतो. यातील बहुतेक गणराज्य बिहार, सिंधू नदीचे खोरे आणि वायव्य प्रांत या भागात होती. आणि हे भारतात सुद्धा आपल्याला हे गणराज्य आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून लोकशाहीतील लोक या शब्दात सामान्यतः सर्व प्रौढ नागरिकांचा समावेश होतो. वंश, जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक उत्पन्न व मालमत्ता, व्यवसाय इत्यादी गोष्टीवरून भेदाभेद न करता सर्व प्रौढ व्यक्तींना नागरिकत्वाचे आणि मतदानाचे समान हक्क बहाल करणे हे लोकशाहीतील प्रधान तत्व मांडण्यात आले आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये अनेक जनतेचा समावेश हा महत्वाचा मानला आहे. आणि म्हणून काही विचारवंतांनी काही लोकशाहीच्या व्याख्या आपल्या केलेल्या दिसून येतात. आणि म्हणून लोकशाही लाईस ब्राईस यांची व्याख्या आपण पाहूया. राज्याची सत्ता समाजातील सर्व लोकांच्या हाती सामुदायिक स्वरूपात देण्यात आलेला शासन प्रकार म्हणजे लोकशाही हो. सिलिया
विचारवंतांचं मत असं आहे, लोकशाही हा प्रत्येकाचा सहभाग असणारा शासन प्रकार आहे. मेकफर्सन यांनी लोकशाहीची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, लोकशाही म्हणजे शासन निवडण्याचा आणि त्याद्वारे कायदे बनवण्याचा राजकीय निर्णय घेण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून या व्याख्येबरोबर डॉक्टर आंबेडकर, बी आर आंबेडकर यांनी लोकशाहीच्या संदर्भात जी महत्वाची भूमिका बजावली आहे, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात बी आर आंबेडकरांचं योगदान हे सर्वात मोठं असलेलं आपल्याला दिसतं. ते असं म्हणतात, लोकशाहीचे दुसरे नाव बंधुभाव आहे. लोकशाही ही शासन संस्थेचा प्रकार नसून प्राथमिक दृष्टीने एकत्रित जीवनाची ती पद्धती आहे. आपल्या बांधवाबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्वता स्वरूप असल्याचे दिसून येतं. डॉक्टर आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्या मागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही गतिमान तत्वे आहेत. तसेच सामाजिकता आणि नीतिमत्ता हे प्रमुख घटक लोकशाहीच्या मूल्यांमध्ये असायला हवी. लोकशाही यशस्वी होणे आवश्यक असेल तर तिचा पाया चांगला सामाजिक संबंधांवर आधारलेला असला पाहिजे. आणि मग हा तिचा पाया चांगला सामाजिक संबंधावर आधारलेला असेल तर दारिद्र्य, निरक्षरता व जातीभेद लोकशाहीला धोका देणार नाही. नसेल तर हे दारिद्र्य, निरक्षरता, जातीभेद हे लोकशाहीला मारक असल्याचं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मानवी हक्का वापराबाबत समाजात भेदभाव असतात, ते नष्ट झाले पाहिजे. आणि म्हणून सामाजिक व राजकीय लोकशाही याच्यामुळे नाकारल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गाने घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. आणि म्हणून लोकशाहीच्या या आधारावर आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संकल्पनेचा पुनरुच्चार आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून या लोकशाहीचे महत्वाचे जे पैलू आहेत आणि या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्यांनी ते नमूद केलेले आहेत की 20व्या शतकात लोकशाहीच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा पैलूंचा विकास झाला. आणि म्हणून ही लोकशाहीची रूप काय आहेत, राजकीय लोकशाही कशाला म्हणायची, याचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. लोकशाहीमध्ये राजकीय लोकशाही हा शासनाचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये लोक स्वतः प्रत्यक्षरित्या किंवा प्रतिनिधीद्वारे
शासन सत्तेचा उपयोग करतात. राजकीय लोकशाहीमध्ये प्रौढ नागरिकाला भाषा, जात, धर्म, वंश, संपत्ती, सामाजिक दर्जा, प्रदेश या आधारावर कोणताही भेदभाव न करता मतदानाचा समान अधिकार दिला आहे. म्हणजे इथला गरीब जरी असेल तर त्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे, आणि इथं श्रीमंत जरी असेल, कुणी राजा जरी असेल, त्याला सुद्धा एकच मताचा अधिकार आपल्याला दिलेला दिसतो. आणि म्हणून प्रौढ नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात नाही. राजकीय लोकशाहीमध्ये निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. म्हणजे कुणीही कुठलाही इथला प्रौढ नागरिक हा कुठल्याही इलेक्शनला उभा राहू शकतो. वैधानिक मार्गाने शासन बदलण्याचा अधिकार लोकांना असतो. राजकीय पक्षाची निर्मिती, मताधिकार राजकीय लोकशाहीचा मुख्य उद्देश आहे. काही देशात राजकीय लोकशाहीचा अभाव आपल्याला दिसून येतो. साम्यवादी देशात आर्थिक लोकशाहीवर भर दिला जातो. त्यामुळे राजकीय लोकशाही मर्यादित होते. अशा देशात इतर राजकीय पक्ष निर्माण करण्याचे स्वातंत्र्य नसते. तसेच शासनाचे धोरण आणि कार्याबद्दल विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा नसते. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो सामाजिक लोकशाहीचा. आणि भारताच्या सरनाम्यामध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला आलेले दिसून येतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर सामाजिक लोकशाहीमधील समाज व्यवस्था आधारलेली असावी. जाती, धर्म, वंश, भाषा, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव नसावा. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेला महत्व असावे असे अपेक्षित असते. काही क्षेत्रामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित होते, पण सामाजिक लोकशाहीचा अभाव आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, अमेरिकेत राजकीय लोकशाही उच्च प्रतीची आपल्याला दिसून येते, पण अजूनही तेथील कृष्णवर्णीय म्हणजे काळा गोरा जो भेद आहे तो सामाजिक जीवनात सन्मानाचे आणि इतरांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झालेले आपल्याला दिसून येत नाही. तसेच भारतात देखील राजकीय लोकशाही आहे, पण व्यवहारात सामाजिक लोकशाही अजूनपर्यंत रुजलेली नाही. ही वास्तव आपण कधीही नाकारू शकत नाही. काही देशात सामाजिक लोकशाही आहे, तर काही देशात राजकीय लोकशाही नाही. म्हणून सामाजिक आणि राजकीय लोकशाही परस्पर पूरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या दोघांचंही अस्तित्व असणं हे आवश्यक आहे. यातला तिसरा जो घटक आहे तो आहे आर्थिक लोकशाही. आर्थिक लोकशाही हा राजकीय लोकशाहीचा पाया समजला जातो. लोकशाही, समाजवाद, राजकीय आणि आर्थिक लोकशाहीला सारखेच महत्व देण्यात येते. राजकीय लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेवर भर
दिला गेला. प्रत्येकाला अर्थार्जन करण्याची आणि आपला स्वतःचा विकास करण्याची समान संधी प्राप्त होणे म्हणजे आर्थिक लोकशाही होय. समाजवादी विचारवंतांच्या मते उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची असावीत असं त्यांना वाटतं. भांडवलशाही व्यवस्थेत उत्पादनाची साधने ही व्यक्तीच्या हातात केंद्रित झाल्यामुळे जनतेचे शोषण इथं होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे लोकांना आपला आर्थिक विकास करण्याची संधी प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत राजकीय लोकशाही अर्थहीन असते. आर्थिक लोकशाही जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून आर्थिक विषमता ही आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि ती समपातळीवर असायला पाहिजे असं आर्थिक लोकशाहीचं म्हणणं आहे. या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही बरोबर काही लोकशाहीचे प्रकार सांगितलेले आहेत. आपण ते लोकशाहीचे प्रकार बघूया. एक आहे प्रत्यक्ष लोकशाही. या लोकशाहीच्या कारभारात लोकांचा सहभाग हा प्रत्यक्ष पद्धतीनं असतो. आणि याचं उदाहरण आपल्याला स्वित्झर्लंड मधचं देता येईल. कारण स्वित्झर्लंड मध्ये लोक एकत्र येतात आणि लोक निर्णय घेतात आणि ते त्या अनुषंगानं त्याचे कायदे हे पास होतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू होते. आणि तिथल्या नागरिकांना कायद्याचा मसुदा मांडण्याचा पुढाकार घेता येतो. आपल्या प्रतिनिधींना परत बोलवण्याचा हक्क असतो आणि तिथले राज्यकर्ते काही प्रस्ताव निर्माण पाठवण्यापूर्वी जे निर्णय नागरिकांच्या सर्व मताने घेतले जातात. आणि म्हणून ही प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला काही देशांमध्ये दिसून येते. आणि दुसरी जी लोकशाही, जी अप्रत्यक्ष लोकशाही किंवा त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये म्हणजे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी आपण निवडले जातात आणि ते प्रतिनिधी लोकांच्या वतीने राज्यकारभार करतात. आणि या प्रातिनिधिक लोकशाहीचे अध्यक्षीय व संसदीय असे दोन प्रकार आपल्याला आढळतात. त्यातील पहिल्या प्रकारात म्हणजे अध्यक्षीय लोकशाही कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ एकमेकापासून स्वतंत्र असतात. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला अमेरिकेत आढळते आणि जनतेतून तिथं अध्यक्ष निवडला जातो आणि तो त्या राष्ट्राचा प्रमुख असतो. तर दुसऱ्या प्रकारात म्हणजेच संसदीय लोकशाही
कार्यकारी मंडळ विधिमंडळात उत्तरदायी असते आणि त्याचा विश्वास असेपर्यंत सत्तेत राहू शकते. ही व्यवस्था भारत आणि इंग्लंड या देशात आपल्याला दिसून येते. नागरिक सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडतात. आपल्याकडे दर 5 वर्षांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुका आपल्याला दर 5 वर्षांनी होताना आपल्याला दिसतात आणि आपण ते प्रतिनिधी निवडून देतो आणि त्यांच्या वतीने आपला कारभार आपल्या देशाचा चालतो. आणि हे जे प्रतिनिधी जे निर्णय घेतील किंवा जे धोरण ठरवतील ते जनतेला उत्तरदायी आणि जबाबदार असतात. या प्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयांना किंवा ठरवलेल्या धोरणांना जनतेची अधिमान्यता असते. जनतेला निवडणुकीच्या माध्यमातून शासनकर्त्यांना बदलण्याचा अधिकार असतो. म्हणजेच लोकशाहीमध्ये जनता जरी प्रत्यक्ष शासन कारभारात सहभागी होत नसली तरी सत्तेची खरी सूत्रे आपल्याला जनतेच्या हातात असलेली दिसून येतात. आणि म्हणून लोकशाही ही महत्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि या लोकशाहीचा सगळा गाभा आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या चौकटीमध्ये या सगळ्या निवडणुका होताना आपल्याला दिसतात. आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या भारताची लोकशाही ही आपल्याला टिकून असलेली दिसून येते. काही कोणाला शंका असेल इथे मी थांबतो. याच्यानंतर पुढे आपण पुढच्या लेक्चरला पुढचा विषय आणि पुढचे मुद्दे आपण शिकूया. धन्यवाद. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.